त्यांनाही विनंती असेल आपण यावं या स्पर्धेमध्ये सेकंड मडन षटक पहिलं जर पाहिलं तर मिलिंद कातकरी त्यांच्या नावावर राहिल्या. अर्धशतकाची खेळी केतन देशमुखची पाहायला मिळाली आणि या शेवटच्या सामन्यामध्ये आता कशा पद्धतीनं सामना पाहायला मिळतोय हेही पाहणं तेवढंच महत्त्वाची राहील. चला या भूषण या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. पहिलाच बॉल इथून पाहिलं तर वेगवान डॉट बॉल आणि गौरव त्यांच्या माध्यमातून भूषण यांना मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते. अपकमिंग यंगस्टर आणि अगदी सिनियर खेळाडूच्या तालमीत अगदी घडवलं जाईल. या खेळाडूला पहिली मेडल षटक या खेळाडूच्या नावावर राहील कारकिर्दीमध्ये आणि चांगली गोलंदाजी त्याची राहील. या मॅचच्या दिशेनेही जाऊ द्या, परंतु जर पाहिलं तर एकविरा कुडाबे टीमचा पहिला खेळाडू इथून बाद होताना पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट लॉस. कुडाबे टीम आपला 12वा खेळाडू पाठवायचा प्लीज. आणि चला गोलंदाजाचं नाव देखील सांगायचं आहे. रत्नदीप महेश आहेत गोलंदाजी मार्कवर. चला बॅटरचं नाव आमच्यापर्यंत अद्याप पोहोचलेलं नाहीये. कुडाबे टीम चला या एखादा राखीव खेळाडू आपण पाठवायचा आहे, अन्यथा XYZ हे नाव देण्यात येईल याची दक्षता घ्या. चांगला बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाजाच्या माध्यमातून वेग भरपूर पाहायला मिळालाय, परंतु बाईकच्या माध्यमातून धाव संख्या ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. फर्स्ट विकेट लॉस झालं होतं, त्यानंतर पाहिलं तर बाईकच्या माध्यमातून ही धाव संख्या मात्र ऍड केली जाईल कुडाबी टीमच्या बाजूने. 18 बॉलचा ही सामना आहे, परंतु पहा काय बॉटम हँडचा वापर केलाय. जसा रडार मध्ये आला बॉल तसाच लॉन्च केलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि कुडाबी टीम साठी पहिला लॉंग एज षटकार पाहायला मिळालाय. पूर्णपणे पाहिले तर बॅकफुटवर गेले, त्यानंतर सरळ बॅटनं या बॉलला एक्झिक्यूट केलं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट राहिलं आणि काय कमालीचा फटकाही सजवला गेला. वर्चस्व गाजवलं होतं ते गोलंदाजानं, परंतु त्यानंतर जर पाहिलं नाही या बॉलला अगदी दहाडलं ते सीमारेषेच्या बाहेर. 7 धावा धाव फलकावर लागल्यात. फर्स्ट ओव्हर तुम्ही पाहताय आणि त्यामधील बॉल टोटल संपन्न झाल्यात अद्यापपर्यंत 4. अंतिमचे 2 बॉल आता शिल्लक आहेत आणि त्या 2 बॉलवर त्या 10च्या पलीकडे धावसंख्या जमवली जाईल. फुल टॉस बॉल होता. लेग साइडला पाहिलं तर प्लेसमेंट केले. पाठीमागे फिल्डर आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची शक्यता पाहायला मिळाली होती, परंतु झेल करता आलं नाहीये कॅरे. आणि त्यानंतर पाहिलं तर 3 धावा खर्चही केल्या जातील. नशीब हे पाहणं कसं पालटलं जात आहे. टोटल 2 धावा कंप्लीट केल्या, त्यानंतर पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये ती धाव काउंट केली जाईल. 3 धावा आल्यात आणि डबल डिजिट मध्येही धाव संख्या जाऊन पोहोचल्या. 10 धावा धाव फलकावर. फटका इथे फसला जातोय आणि जर पाहिलं तर नॉन सेकंडचा खेळाडू थोडेसे बचावले गेल्यात. वेगानं थ्रो लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग, शॉटला अगदी पाहिलं तर फिल्डिंग झाली होती मिडॉनला, फेकी योग्य झाली होती, परंतु खेळाडूही रिटर्न आल्यात. आणि जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकविरा कुडाबी टीमची धाव संख्या 1 बाद 10 धावा. सागर आणि रोहित ही जोडी मात्र सलामीवीर खेळाडू परतल्यानंतर रोहित दाखल झाले होते. त्यांच्या बॅट मध्ये एक षटकार पाहायला मिळाले. 4 मध्ये 9 धावेंवर रोहित नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. सागर यावेळेस मारण्याचा प्रयत्न, फटका तेवढा चांगला नाहीये. पाठीमागे फिल्डर पोहोचल्यात बॉल खाली. दुसऱ्याचा प्रयत्न होता सागर आणि रोहितचा, परंतु एकच धाव मिळाली जाते आणि एका धावेच्या साह्यानं धाव संख्या ही 11 या धाव संख्येवर पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलर नेम ओमकार आहेत दुसऱ्या षटकामध्ये.
इथून पहा टॉस करण्याचा प्रयत्न होता, खांद्याचा वापर जर बॉडी जर पाहिली गोलंदाजाची थोडस वेट केलं, त्यानंतर थोडस अँगल बनवला आणि त्यानंतर या बॉलला मात्र रिलीज केलं. रोहित फसला जातो या बॉलवर. 5 बॉल केले त्यामध्ये 9 धावा वैयक्तिक त्यांच्या बॅटमधनं निघाल्यात, परंतु टीमची धावसंख्या 11. चांगला फटका या बॉलवर अगदी धाडलंय, सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर फक्त बॉल पाहत राहिले. आईबा कॅचही पकडला जातोय, परंतु दुर्दैव आईबा कॅच साठी देखील बक्षीस नाहीये. चांगलं झेल अगदी मी तर म्हणेन तिथे टिपले गेले, परंतु 6 धावा रोहित या खेळाडूच्या नावावर राहतील. 6च्या मदतीने 17 धावा धावफलकावर. आणखीन एक टो एंड लागली बॅटची. उंची पाहावी लागेल आणि अंतर देखील गाठताना पाहायला मिळतोय. बॉल 3 षटकार मी तर म्हणेन अद्यापपर्यंत रोहित यांच्या बॅटमधनं आल्यात आणि या षटकामध्ये बॅक टू बॅक दुसरा हा षटकार. त्यानंतर विनंती करूया मुख्य व्यासपीठावर लक्ष्मण शेठ भोईर, त्यांनाही विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं ही सहर्ष स्वागत आहे. टार्गेट ग्रुप आयोजित ग्राम विकास आघाडी चषक. 7 बॉल 21 धावेंची बहारदार केली. धाव संख्या जर पाहिली तर 23 आहे आणि बॉल पाहिले तर या षटकामधील 4 संपन्न झालेत. अखेरीचे 2 बॉल आहेत का इथून बाद करण्यामध्ये यशस्वी राहतील ते गोलंदाज ओमकार. इथे लेंथ थोडा परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे देखील बॉल पाहिलं तर वाईट घोषित केला जातोय. एकच धाव असणार आहे. एका धावेच्या साह्याने धाव संख्या ते तब्बल जर पाहिले तर 24 धावा. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न होता. ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळालं, परंतु बॉल कलेक्ट झाला नाहीये. तो बॉलवर ओव्हर क्रमांक जर पाहिलं तर अद्यापर्यंत चांगलं चालू आहे. 2 षटकार मारले ओमकारच्या अगेन्स्ट, परंतु त्यानंतर बॅक केलं. व्हाईट बॉल ही पाहायला मिळालं, परंतु अंतिमच्या अखेरीच्या क्षणाला सावरलं गोलंदाजानं. आणि जर पाहिलं तर आता इथून अंतिम बॉल टाकण्यासाठी सज्ज रोहित या खेळाडूसाठी. चांगला फटका कव्हरला धाडलाय. बॉलला पाठीमागे फिल्डर आहेत. बॅक त्या ठिकाणी चांगले दिले गेले. थ्रो केलाय, परंतु 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आणि या 2च्या साह्यानं 2 षटकांचा अगदी खेळ संपन्न झालाय. धाव संख्या जर पाहिली तर फर्स्ट विकेट लॉर्ड्स असताना या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय आई एकविरा कुडाबी टीमला धावा जमवल्यात 12 बॉल मध्ये 27 धावा. लक्ष कितपर्यंत धावेंचं आता इथून अगदी पालेश्वरी पाले टीमच्या अगेन्स्ट मात्र उभारलं जाईल येत्या 3 षटकांमध्ये. हे पाहणं तेवढंच महत्वशील राहील. टॉस जिंकल्यानंतर फर्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी जर पाहिलं तर आयक्यूवीरा कुडाबी टीमला आमंत्रित केलंय. त्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धाव संख्या 27 आहे आणि सागर सलामीवीर खेळाडू समोर. चांगला फटका, परंतु उंची जास्त. झेल खाली फिल्डर पोहोचल्यात. झेल तर सोडलाय, पाक दिलाय. पाठीमागे फिल्डर लगेच आल्यात. तर आणखीन उशीर झाले असते ना तर कदाचित बॉलनं बाउंड्री क्लिअर केली असती, परंतु मिळतील या 2 आणि 2च्या साह्यानं टीमची धाव संख्या 29. लॉस ऑफ 1 विकेट 29 धावा. परंतु सागर तोही कितपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शांत राहील. जसं बॉल आलं अगदी जर पाहिलं तर थोडासा टॉस झाला होता. बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि स्ट्रेट फॉरवर्ड केल्या बॉलला. अगदी गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देत असताना सागरच्या बॅट मधनं निघालाय षटकार. आणि या 6च्या मदतीनं 35 धावा धाव फलकावरही लागल्या गेल्यात. ज्या टीमचा हाय स्कोर असेल त्याला पहिल्या सत्रामध्ये बाय दिलं जाईल याची दक्षता घ्या. 63 धावा हाय स्कोर आहेत, परंतु त्यामध्ये गैर फक्त 62 धावा तळल्या जातील. सागर आणखीन एक षटकार खेचत असताना बॅक टू बॅकचा दुसरा तडाखा लगवत असताना तुम्ही पाहताय आय एकविरा कुडाबे टीम साठी हेलिकॉप्टर लुक. अगदी जर पाहिलं तर फुल लेनचा होता, बॅकफुटला गेले. मनगडी ताकदीचा वापर रीचचा
चांगला अगदी तालमेल पाहायला मिळालाय आणि एक्झिक्यूट केलाय. तर डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला हा षटकार पाहायला मिळतोय. 41 धावा धाव फलक्यावर. 3 बॉलचा खेळ संपन्न अवघ्या 41 धावेंवर. ओहो, इथे कमालीचा बॉल रिलीज केलाय. 2 षटकाराचा मार खाल्ल्यानंतर योग्य त्या टप्प्यावर बॉलला रिलीज केलाय. आणि मी तर म्हणेन ज्या वेळेला शॉर्ट ग्राउंड असतो ना त्या वेळेला नेहमी गोलंदाज फायदा उचलत असतात ते फलंदाजाचा. परंतु सध्याच्या स्थितीला पाहिलं तर गोलंदाजांचा फायदा उचलताना पाहायला मिळाले होते सागर आणि रोहित. 5 बॉल मध्ये 15 धावांची वैयक्तिक खेळी करून सागर परतलेत मैदानाच्या बाहेर. परंतु 9 मध्ये 24 धावांवर आणखीन खेळताना पाहायला मिळतील पुढे रोहित ते नॉन स्ट्राईक एंडला. इथून पाहिलं तर कुणाल दाखल झाले होते मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागे बॉल जातानाही पाहायला मिळालाय. बॅट बॉलचा संपर्क तेवढा चांगला राहिला नाहीये, परंतु जो योग्य खेळाडू आहे ना त्याला स्ट्राईक मिळाली गेली. रोहित समोर आहे. 9 मध्ये 24 धावांवर खेळतोय. टीमची धाव संख्या 42 आहे. 5 बॉलचा खेळ संपन्न. शेवटचा बॉल या षटकामधील आणि टार्गेट सेट करणारा हा बॉल असणार आहे. ओ खोलभर टप्प्याचा बॉल पाड स्वीप मात्र इथून पाहायला मिळतोय. पाठीमागे फिल्डर आहेत, चुकल्या त्या ठिकाणी. बॅकअप दिलंय परंतु 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि या 2 धावेंच्या साह्यानं धाव संख्या जर पाहिली ना तर पहिली बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर आई एकविरा कुडाबे टीमनं बनवल्यात 44 लक्ष असणाऱ्या 18 बॉल मध्ये ते 45 धावेंचं. आणि त्या लक्ष्याचा पाठला कशा पद्धतीनं केलं जाईल हे पाहणं तेवढंच महत्वाचं राहील. बऱ्याचशा चुका मी तर म्हणेन गोलंदाजी मध्ये घडल्यात आणि त्या चुका आता बॅटिंग मध्ये दुरुस्त करावं लागेल. पहिली कोणाला बोलायची ती आपली पहिले चिंचवली आणि फुलाणी हाय स्कोर जर पाहिलं सेकंड राऊंड मध्ये जर क्वालिफाय देण्यात येईल या पहिल्या सत्रामध्ये. बांबू ऑफिस डीजे सांगुर्ली या टीमला बाई देण्यात येईल कारण की 63 धावा त्यांच्या होत्या आणि त्यांना बाई दिलं जाईल. चला सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. एका बाजूला जर पाहिलं तर श्रीराम चिंचवले आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर बाबू मांडे 11 तलेगाव वाडी. चला टॉस साठी आपण यायचंय. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण टॉस साठी यावं. बाबू मांडे 11 तलेगाव वाडी आणि त्यांच्या विरोधात श्रीराम अगदी चिंचवली संघ. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला आपण टॉस साठी या. सेकंड राऊंडचा फर्स्ट सामना यानंतर होताना पाहायला मिळेल. कोणते ते खेळाडू आता विश्वासावर सार्थकी ठरतील आणि पाले टीमला विजय संपादित करून देतील. परंतु विसरून चालणार नाहीये त्यांच्या अपोजिटचा जर संघ पाहिलं ना कुडावे संघ. भरपूर साऱ्या स्पर्धा याच मैदानावर त्यांनी जिंकल्यात आणि किताबही त्यांच्या नावावर पाहिलं गेलं तर सातत्यपूर्वक राहिला या स्पर्धेमध्ये. परंतु आज पुन्हा एकदा 30 खेळी मात्र पाहायला मिळतील का. परंतु जर पाहिलं तर संघ आज थोडस नवीन पाहायला मिळतोय कुडाबी टीमचं कारण की जे रेग्युलर खेळाडू आहेत ते सध्या या टीम मध्ये पाहायला मिळत नाहीये. संपूर्ण युवा खेळाडू पाहायला मिळतील. चला प्रॅक्टिस सेशन बंद करायचं आहे आणि फिल्डिंग लावून घ्या. चला लगेच बॅटिंग साठी जायची. चला मी जोडी टॉस करूया. एका बाजूला बाबू मांडे 11 तलेगाव वाडी आणि त्यांच्या विरोधात श्रीराम चिंचवली टीम. आणि 2 षटकांची मॅच राहील याची दक्षता घ्या. चिंचवली टीम टॉस जिंकलाय. 2 षटकांची मॅच. जो काही डिसिजन असेल जशी मॅच संपन्न होईल लगेच तुम्ही सांगायचं आहे. तुम्ही पाहत आहात टार्गेट ग्रुप आयोजित ग्राम विकास आघाडी चषक साईप्रीत लाईव्ह. सातत्यपूर्वक आपली कामगिरी आजही या आद्यक्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके या मैदानावर दाखवत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. सीझन त्यांचा चालू झालाय आणि त्यांनाही येणाऱ्या कालावधीसाठी आपण शुभेच्छा देऊया. चंदू वाघमारे अगदी पाहिलं तर त्यांच्या तालमिलीत साईप्रीत लाईव्ह ही टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते.
चांगली क्लॅरिटी चांगली क्वांटिटी पाहायला मिळतील. अनिकेत आहेत आमचे ऑपरेटर, चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन तुम्ही पाहताय प्रकाश आहेत, त्यांचंही भरपूर योगदान राहील. निखिल तेही चांगली कामगिरी कॅमेरावर करत असतात, त्यांचंही सहर्ष स्वागत करूया आपण आणि येणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेटसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. कारण की जर पाहिलं तर कर्नाटक रिटर्न साईप्रीत लाईव्ह जर चांगली क्लॅरिटी असेल, चांगली कामगिरी असेल तर कर्नाटक काय दुबईलाही जाऊ शकतात आणि ती ख्याती आहे साईप्रीत लाईव्हची. कारण की क्लॅरिटी पहा ना किती उत्तम दर्जाची तुम्हाला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले संपूर्ण माहिती लेखाजोखा साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवली जाते. मी तर आवर्जून म्हणेल जर या चॅनलवर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. एकच नाव चंदू शेठ. चला मॅचला करूया सुरुवात. सेकंड ओव्हरला सेकंड इनिंगला सुरुवात. 18 मध्ये 45 धावांची गरज आहे. सलामीवीर खेळाडू दाखल झाल्यात. प्रतीक आहेत गोलंदाजी मार्कवर. बाईकचा इशारा दिला जातोय. पहिली धाव तर स्कोर कार्डवर जोडली जाईल. जणू का एकविरा कुडाबी टीमचीच धाव संख्या अशाच पद्धतीने सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर रोहित बरसला होता गोलंदाजांवर. सागरी त्यांच्या संबित बरसले होते, परंतु आता पुनर्फेड करतील का? पहिलाच बॉल फेस करत असताना जर पाहिलं तर बाईची एक धाव आली होती. सेकंड बॉलवर विकेट प्राप्त झाली. जणू का ऍक्शन रिप्ले. पहिल्या डाबामध्ये बॅटिंग ज्यावेळेसला कुडाबे टीम करत होते 0वर 1 विकेट होता आणि आता जर पाहिलं तर 1 धाव संख्येवर पहिला विकेट पालेश्वरी पाले टीमनं मात्र गमवत असताना पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन आणि खेळाडू दिवेश मैदानाच्या बाहेर. बापी असावी तेजस मैदानाच्या बाहेर झाल्यात. फर्स्ट विकेट लॉस. दिवेश नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील, परंतु नवीन खेळाडू त्यांच्या जागेवर दाखल झाल्यात. सागर इलेक्शन मध्ये 3ऱ्या क्रमांकावर 1 डाऊन डिझन मध्ये दाखल झाल्यात. 45चा पाठला करायचा आहे. वाही बॉल थोडासा फसले गेलाय. फटका थ्रो रोहितचा थोडासा अपूर्ण राहिलाय, परंतु एका जागेवर दोन्ही फलंदाजांना समाधान मानलंय आणि धाव संख्या जर पाहिली तर 1 बाद त्यानंतर 2 धावा धाव फलकावर आहे. 43चा पाठला करायचा आहे. संत गतीनं चालणार नाहीये काम. मोठे स्ट्रोक येणं फार गरजेचं आहे पहिल्या षटकामध्ये. प्रतीकच्या अगेन्स्ट वेट करून अगदी बॉलला रिलीज केलं होतं. पॅडम बॉलचा तेवढा संपर्क झाला नाहीये. दिवेश यांच्याकडे ती ताकद आहे, परंतु ती सिद्ध करावी लागेल. इथून जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल आली. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धाव संख्या जर पाहिली तर 3, त्यामध्ये 1 विकेट लॉस आहे. 42चा पाठला. एखादा मोठा फटका, कारण की मागील सत्रामध्ये 10 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. आणखीन 1 विकेट आता मिळाली जाईल का? आणि जर पाहिलं तर इथून पूर्णपणे या जाळ्यामध्ये गुंतवलंय ते फलंदाजांना आणि खेळाडू क्रमांक आणखीन एक दुसरा मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतील. थोडीशी सुरुवात मी तर म्हणेन खराब राहिली ती पालेश्वरी पाले टीमची. ज्या खेळीसाठी सातत्यपूर्वक या संघाला ओळखलं जाते ना, त्या उत्तम दर्जाची खेळी आता इथून करावी लागेल त्यांना. बॉल जर पाहिले या षटकामध्ये 5 संपन्न झाल्यात. पहिल्या बॉलमध्ये सिंगल आली होती बाईची, त्यानंतर विकेट 2 सिंगल आल्या बॅटच्या, त्यानंतर आणखीन 1 विकेट पाहायला मिळाली आणि प्रतीकनं काय कामगिरी केली पहिल्या षटकामध्ये. अवघ्या 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्यांच्या नावावर राहिल्यात. आणखीन एक लाऊडली अपील आणि इट्स OUT. गोलंदाजी मध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि विकेट तब्बल पाहिलं तर प्रतीकनं आपल्या नावावर 3 केल्यात. काय कमालीची सुरुवात राहिली आई एकविरा कुडाबे टीमची.
बॅटिंग मध्ये ही दहशत पाहायला मिळाली आहे, गोलंदाजी मध्ये ही दहशत पाहायला मिळाली आहे. परंतु आता त्या दहशतीचा प्रभाव पडला जाईल का पालेश्वरी पाले टीमच्या खेळाडूंवर, का तेही आता दहशत मैदानाच्या आतमध्ये दाखवतील का गोलंदाजांच्या विरोधात. सामना जर पाहिलं तर अस्तित्वाचा आहे आणि अस्तित्व त्यांचंच कायम राहील. ज्या टीमचं खेळ आज या मैदानावर चांगले राहील. गोलंदाजी पाकवर इन ऍक्शन मध्ये दुसऱ्या क्रमांकावर सुरुवात झाली आहे. नचिकेत गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. इन ऍक्शन मध्ये दुसऱ्या षटकामध्ये त्यांचा वापर केला जातोय. टार्गेट दुसरा षटक आणि त्यामधील पहिला बॉल रॉकेट पाहायला मिळालाय. बॉल जसं टप्पा पडला तसंच वेगानं किपरच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉलची सांगता. 3 धावा आणखीन जर पाहिलं तर येणारे 11 बॉल आणि त्या 11 बॉल मध्ये जर पाहिलं तर 42 ची आवश्यकता आहे. शॉर्ट प्लेनचा बॉल आणि बराचसा उचली घेणारा हा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा इथून पाहिलं तर अंपायरानं दर्शवलाय आणि व्हाईटच्या साह्यानं इशाराची 1 धाव तर खर्च केली जाईल. धाव संख्या तब्बल 3 विकेट नंतर 4 धावा धाव फलकावर लागल्यात. 41 चा पाठला करायचा आहे. आणखीन एक इथून चांगला बॉल पाहायला मिळालाय. व्हाईट नंतर त्यानंतर कमबॅक केलंय. शॉर्ट ऑफ लेनचा ही बॉल पाहायला मिळालाय आणि हा जर बॉल पाहिला तर डॉट आलाय. 2 बॉलचा खेळ संपन्न. इथून जर हा बॉल पाहिला तर डेट असणार आहे. क्रिजच्या बाहेर पाहायला मिळालंय. जर आणखीन एक बॉल अशाच पद्धतीने रिलीज केला ना तर 2 बॉलचा कॉल येऊ शकतोय. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धाव संख्या 4 आहे. 41 चा पाठला करायचा आहे. येत्या 10 बॉल मध्ये सामना आणखीन मी तर म्हणेन पालेश्वरी पाली टीमच्या बाजूने जिंकला जाईल. मोठ्या फटक्यांची इथून शोध करावी लागेल. परंतु सध्या जर पाहिलं तर डॉट 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 वारंवार पाहायला मिळतोय. तो पालेश्वरी पाली टीमच्या बॅटरच्या माध्यमातून स्लो बरोबर पिक केलं बॉलला लवकर, परंतु ताकद नव्हती या शॉट मध्ये. पाठीमागे फिल्डर आहे, प्रोटेक्शन ठेवण्यात आले त्याही ठिकाणी परंतु थ्रो जर पाहिलं तर थोडासा चुकीचा राहिलाय आणि त्यामध्ये आता दुहेरी धाव ही कंप्लीट झाल्या. 2 धावेंच्या साह्याने धाव संख्या जाऊन पोहोचल्या 3 बाद 6 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ संपन्न. अखेरीचे 2 बॉल 6 धावा धाव फलकावर आहेत. हवा काढली आहे पूर्णपणे गोलंदाजांनी या सामन्याचा. ज्या पद्धतीनं रोहितची बॅटिंग राहिली 24 धावेंची, तशाच पद्धतीनं तिथून बॅटिंग करणं गरजेचं होतं. परंतु त्या पद्धतीनं दर्जेदार खेळी ती करता आली नाहीये. ही बॉल भुंद्यामध्ये स्टेट अगदी फॉरवर्ड बॉलरच्या दिशेनं केला होता. फील्ड केला. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथून संपन्न झाल्या तब्बल दुसरा षटक 6 मध्ये आता 39 धावेंची गरज आहे. 6 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. जरी 6 बॉल मध्ये 6 षटकार जरी मारले तरी पालेश्वरी पाले संघ या स्पर्धेतनं बाहेर होईल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतले नियम. 6 मध्ये आता 39 कुणाल आहेत गोलंदाजी मध्ये आणि त्यांनीही पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने रिलीज केला. थोडासा दूरवर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय त्यांचा आणि बॉल जर पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 1 धावेच्या साह्याने धाव संख्या 7 आहे. 5 मध्ये 38 ची आवश्यकता आहे. 5-38 इक्वेशन आता पाहायला मिळतोय तो मैदानाच्या आतमध्ये. नाहीये टायमिंग प्रॉपर नाहीये. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून पकडली जाईल ही कॅच आणि परतावं लागेल सलामीवीर खेळाडूला मैदानाच्या बाहेर. देवेश पाहिले तर इथून बाद होतील. जी कामगिरी करण्यासाठी त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं होतं ना ती कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली नाहीये. विकेट अगोदरच्या षटकामध्ये भरपूर गेल्या आणि त्याचा इम्पॅक्ट येत्या फलंदाजांवर पाहायला मिळालाय आणि गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि त्या आत्मविश्वासावर जर पाहिलं तर पालेश्वरी पाली टीमला इथून बॅकफुटला लोटण्यात आलंय. 4 मध्ये 38 ची आवश्यकता आहे. 7 धावा धाव फलकावर 4 विकेट लॉस आहे आणि शेवटचं षटक हे तुम्ही पाहताय. टॉस ही 2 टीम मध्ये झालाय.
ज्या टीमनं टॉस जिंकलाय लगेच फिल्डिंग असेल तर मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचा आहे जसा हा सामना संपेल. कारण की जर पाहिलं तर सामना थोडासा वन साइडेड आता प्रेक्षकांनाही पाहायला मिळाल्या. जोपर्यंत चौकार षटकारांची आतिषबाजी होत नाहीये ना तोपर्यंत मॅचला ती मजा पाहायला मिळत नाहीये. 3 मध्ये आता 37 धावांची आवश्यकता. धावा त्या 8. फुलटॉस आहे. जाता जाता इशारा दिलं जात होतं परंतु डकआउटचा रस्ता ते गोलंदाजांना दाखवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑफला पकडला जाईल झेल आणि विकेट क्रमांक 5वा होईल मैदानाच्या बाहेर. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये आता 37 धाबींची गरज आहे. पल्ला अजून बराच गाडाचा आहे. बॉल कमी आहे. धाव संख्या फार जास्त पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता. टॉस केल्या बॉलला परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि पॉलिशवरी पाली टीम सध्या कुठेतरी